हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज आपण बनवूया सुक्या बोंबीलची चटणी. हे बघा मस्त कॅरी बॅगमध्ये पॅक केलेले सुके बोंबील काढलेत मी 4. बाबांच्या एकट्यासाठीच करायचे होते मला, म्हणून मी 4च घेतलेत. तुम्ही तुमच्या इथे असतील तितक्या माणसांप्रमाणे घेऊ शकता. हे बघा व्यवस्थित सुके बोंबील तोंडाकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग कट करून त्यांचे पंख पण व्यवस्थित कट करून साफ करून घेतलेत. बघा सर्व बोंबील अशा प्रकारे साफ करून घ्यायचे. तोंडाकडचा आणि शेपटीकडचा भाग नाहीत घेत, त्यामुळे मी पण नाही घेतला. व्यवस्थित कट करून साफ करून घेतल्यात. सर्व बोंबील साफ झाले करून. मग एक कढई ठेवली गॅसवरती, त्यात थोडं तेल टाकलं आणि त्यामध्ये आपले जे सुके बोंबील कट केलेले होते ते टाकलेत आणि त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे कलर चेंज झाला ना, मग ते बोंबील आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे बघा मी बोंबील काढून घेते त्या तेलातनं. व्यवस्थित फ्राय झालेत आपले. एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये मी बारीक एक मीडियम साईजचा कांदा चिरला होता तो टाकून घेते आणि तुम्हाला लागलं तर थोडं तेल त्यामध्ये टाकू शकता. आणि कांदा लवकर परतण्यासाठी मी त्याच्यात थोडं मीठ टाकते चिमटभर. त्यामुळे कांदा लवकर मऊ पण होतो आणि लवकर परतून पण होतो. आणि एक मीडियम साईजचा टमाटर बारीक चिरून घेतला होता तो पण टाकून घेतला. व्यवस्थित परतून घेते आणि त्यामध्येच काळं तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडी हळद हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे, कारण चवीनुसार मीठ टाकायचं. कारण मी पहिलं सुरुवातीला थोडं कांदा परतताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ टाका. आणि सर्व व्यवस्थित जिन्नस मिक्स करून झाले. त्यामध्ये मी चिमटभर धण्याची पूड टाकली आहे आणि ते सर्व मिक्स करून घेतलं. आणि आपल्या मसाला करपू नये म्हणून त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपले जे सुके बोंबील फ्राय केले होते ते त्यात टाकून घेतलेत. व्यवस्थित ते सर्व मिक्स करून घेऊन त्यावरती एक प्लेट झाकून घ्यायची आहे आणि 5 ते 7 मिनिटे आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आहे. हे बघा मस्त उकळी आली आहे त्याला आता. व्यवस्थित आपला मसाला करपला नाही ना हे चेक करून घेण्यासाठी मी एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घेते. हे बघा आपली चटणी तयार आहे आणि त्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून झाल्यानंतर हे बघा आपली रेसिपी तयार आहे. सुके बोंबील खायला चटणी मस्त लागते. तुम्ही पण करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.